नमस्कार मंडळी, मी पूजा. तुमचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचं टॉपिक आहे हीटवेव्ह, उष्णतेची लाट. जेव्हा तापमान गरजेपेक्षा खूप जास्त वाढतो आणि हवा गरम होते त्याला उष्णतेची लाट म्हणतात. परिणामी यात खूप घाम येतो, अशक्तपणा येतो, कधी कधी उन्हाचा झटका देखील लागतो. खालील टिप्स तुम्हाला मदत करतील. वैयक्तिक काळजी घ्या. भरपूर पाणी प्या. तहान लागलेली नसली तरीही दिवसातून किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्या. लिंबू सरबत, ताक, नारळ पाणी यासारखा पेयांचा वापर करा. वेळेचं नियोजन करा. दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणे टाळा. खूप कडक ऊन असताना शारीरिक कष्टाची कामे करू नका. योग्य कपडे निवडा. बाहेर जाताना फिकट रंगाचे सुती आणि सैल कपडे वापरा. डोक्यावर छत्री, टोपी किंवा ओला रुमाल ठेवा. घर थंड ठेवा. दिवसा खिडक्यांना पडदे लावा जेणेकरून उन्हाची किरणे आत येणार नाही. रात्री हवा खेळती ठेवण्यासाठी खिडकी उघडी ठेवा. पर्यावरणीय उपाय. उष्णतेची तीव्रता कायमची कमी करण्यासाठी दीर्घकालीन उपाय महत्त्वाचे आहेत. वृक्षारोपण. झाडे सावली देतात आणि बाष्पीभवनामुळे हवेत गारवा निर्माण करतात. आपल्या घराभोवती जास्तीत जास्त झाडे लावा. पांढरा रंग किंवा कूल रूफ. घराच्या छतावर पांढरा रिफ्लेक्टिव्ह पेंट लावल्यास छताचे तापमान कमी राहते, ज्यामुळे घर आतून थंड राहते. सिमेंटचा वापर कमी करणे. अंगणात पेवर ब्लॉक किंवा सिमेंटऐवजी मोकळी माती किंवा गवत ठेवल्यास जमीन जास्त तापत नाही. आहारात हलके अन्न घ्या. पचायला जड असलेले तेलकट किंवा शिळे अन्न खाऊ नका. फळे, भाज्या, कलिंगड, काकडी, संत्री यासारखी पाणीदार फळे आहारात ठेवा. चहा, कॉफी आणि मद्यपानामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते, डिहायड्रेशन होतो, त्यामुळे हे टाळा. जर तुम्ही बाहेर जात असाल तर सैल कपडे, फिकट रंगाचे कपडे घाला. ते फॅशन चॉईस नाही आहेत, ते शहाणपणाचे लक्षण आहे. सुरक्षित राहा.